मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वंदे तद्गुणलब्धये. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. प्रकरण आपण बघत होतो दर्शन प्रकरण. दर्शन याचा अर्थ सामान्य प्रतिभास, ज्ञान होण्यापूर्वीची सावधानता किंवा एका ज्ञेयाला जाणल्यानंतर दुसऱ्या ज्ञेयाचं ज्ञान होईपर्यंतचा मधला जो कालावधी आहे याला दर्शन चेतना असं म्हणायचं. आम्ही 3 दर्शन बघितले होते. चक्षुदर्शन बघितलं होतं. चक्षु इंद्रियांनी होणाऱ्या ज्ञानापूर्वीचा सामान्य प्रतिभास, त्याला म्हणायचं चक्षु दर्शन. ठोकळमानाने व्याख्या सांगितली, काटेकोरपणे व्याख्या आपण लिहिलेली आहे. दुसरं अचक्षु दर्शन. अचक्षु दर्शनाचे आम्ही 2 भेद बघितले. एक मानस चक्षु दर्शन बघितलं आणि बाकीच्या 4 इंद्रियांनी होणारं अचक्षु दर्शन बघितलं. तर बाकीच्या म्हणजे स्पर्श, रसना, घ्राण आणि श्रोत्र या इंद्रियांनी होणाऱ्या ज्ञानापूर्वीची सावधानता म्हणजे अचक्षु दर्शन, त्या इंद्रियांनी होणार. म्हणजे आम्हाला स्पर्शनेंद्रियांनी पण दर्शन होणार आहे, रसनेंद्रियांनी पण दर्शन होणार आहे आणि त्याचं नाव असणार आहे अचक्षु दर्शन. नंतर मानस अचक्षु दर्शनात वैशिष्ट्य हे पाहिलं की या ठिकाणी मनोन इंद्रियावरण कर्माचा क्षयक्षम पाहिजे. बाह्य कारण अष्टपंखुडी आकाराच्या द्रव्यमनाचं अवलंबन पाहिजे आणि हे मानस अचक्षु दर्शन आम्हाला मूर्तिक किंवा अमूर्तिक दोनही पदार्थांचं होऊ शकणार आहे. जसं चक्षु आणि अचक्षु दर्शनात आम्ही फक्त मूर्तिक पदार्थ धरलेले होते गृहीत, अमूर्तिकाचं होणार नाही. पण मानसच्या माध्यमातून मात्र मूर्तिक आणि अमूर्तिक या दोन्हीचंही सामान्य जे अवलोकन होणार आहे, सत्ता, सामान्य रूप आणि विशेषण जोडली होती निर्विकल्प, एकदेशतः आणि परोक्ष. 3 विशेषण आपल्याला जोडायचीच आहे. कारण आमचं ज्ञान इंद्रियजन्य ज्ञान आहे, इंद्रियजन्य दर्शन आहे. त्यामुळे या ज्ञानाला आम्हाला परोक्षपणाच म्हणावा लागतो. जरी आम्ही प्रत्यक्षात वस्तू बघितली असं जरी आम्ही म्हटलं तरी आमचं ते ज्ञान परोक्ष ज्ञान आहे. शिवाय आम्ही सर्व वस्तूंना युगपत जाणण्याला समर्थ नाही, म्हणून आमचं ज्ञान किंवा दर्शन आंशिक असणार आहे. नंतर दर्शनाच्या बाबतीत निर्विकल्प किंवा निराकार म्हटलं, कारण आम्ही फक्त सत्ता अवलोकन करू शकतो, विशेष जाणू शकत नाही, म्हणून निराकार प्रतिभास म्हटलं. आणि ज्ञानामध्ये सविकल्पात्मक किंवा आकार सहित विकल्पात्मक प्रतिभास म्हटल्या जाणार आहे. 3 दर्शनांच्या बाबतीत आपण गोष्ट बघितलेली आहे. आणि आता आपल्याला बघायचं आहे अवधी दर्शन. आता अवधी ज्ञान होण्यापूर्वीचा सामान्य प्रतिभास याला म्हणायचं अवधी दर्शन. कारण छद्मस्थ आहे आपण, छद्मस्थ आहे म्हणजे अल्पज्ञानी आहे, केवल ज्ञान आम्हाला झालेलं नाही, म्हणजे आम्ही पूर्ण ज्ञानी नाही. जोपर्यंत पूर्ण ज्ञानाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत हा जीव छद्मस्थ म्हटल्या जाणार आहे. अशा छद्मस्थ जीवांना ज्ञान होण्यापूर्वी दर्शन अवश्यपणे असतच असतं. आणि म्हणून दर्शन पूर्वम नाणम असं नेमिचंद्र आचार्य द्रव्य संग्रहामध्ये लिहितात. म्हणजे दंसन पूर्वम नाणम, दर्शना म्हणजे दर्शनानंतर ज्ञान होतं. आता अवधी ज्ञान, पहिल्यांदा तर अवधी ज्ञान कुणाला होतं तर देव आणि नारकींना ते भव प्राप्त झालं की त्यांना निसर्गतः या ज्ञानाची प्राप्ती होते. म्हणजे देव आणि नारकी यांना अवधी ज्ञान असतं. आता हे अवधी ज्ञान होण्याच्या पूर्वी आम्ही पण म्हणतो की भगवंतांचा जन्म झाला आणि मग देवांनी आपल्या अवधी ज्ञानाचा उपयोग लावला. उपयोग लावला म्हणतो म्हणजे
अवधी ज्ञानाने जाणण्यासाठी ते तत्पर झाले आणि त्या तत्पर झाल्यानंतर त्यांना पहिल्यांदा अवधी दर्शन होतं आणि मग अवधी ज्ञानाची प्राप्ती होते. मग असं हे अवधी ज्ञानाच्या पूर्वी होणारा जो सामान्य प्रतिभास त्याला अवधी दर्शन म्हणतात. ही याची स्थूल व्याख्या किंवा लक्षात ठेवण्यासारखी ही गोष्ट. आणि जर आम्हाला अगदी काटेकोर व्याख्या पाहायची असेल तर परत पहा की अवधी ज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम असताना, हे अंतरंग निमित्त कारण कंडिशन आहे ही की आम्हाला अवधी ज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम असेल तर अवधी ज्ञान होणार आहे. म्हणून अवधी ज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम असताना यासाठी बाह्य निमित्त कारण लागणार नाही, कारण हे ज्ञान किंवा हे दर्शन प्रत्यक्ष दर्शन आहे. म्हणून आत्मिक सामर्थ्याने मूर्त वस्तूंमध्ये प्राप्त सत्ता सामान्याला एक देश प्रत्यक्ष, आता इथे आतापर्यंत आपण परोक्ष म्हटलं होतं 3 याच्यामध्ये दर्शनामध्ये, इथे प्रत्यक्ष लावायचं. विकल्परहित म्हणजे निराकार अवलोकन करते ते अवधी दर्शन आहे. म्हणून अवधी दर्शनाची व्याख्या परत शब्दशः पहा. अवधी दर्शनावरण कर्माच्या क्षयोक्षम असताना मूर्त वस्तूमध्ये प्राप्त सत्ता सामान्याला एक देश प्रत्यक्ष विकल्परहित अवलोकन करते ते अवधी दर्शन आहे. आता अवधी दर्शनाचे मूळ स्वामी हे देव आणि नारकी असणार आहे. आणि मनुष्य आणि तिर्यंच्या गतीमध्ये देखील अवधी ज्ञान असू शकतं, म्हणून त्यांनाही अवधी दर्शन असू शकतं. ज्यांना इथे अवधी दर्शन असेल त्यांच्यासाठी हे लावायचं, अन्यथा लावायचं नाही. आणखी अवधी दर्शनाचं एक वैशिष्ट्य हे आहे की ज्यांना मिथ्यात्व आहे, मिथ्यादर्शन आहे आणि ज्यांचा जन्म आता देवांमध्ये किंवा नरक आयुमध्ये झालेला आहे, तर मिथ्यात्व अवस्थेमध्ये अवधी ज्ञान तर होतं, परंतु त्यांना त्या अवधी ज्ञानापूर्वी अवधी दर्शन मात्र होत नाही. नियम पहा. आतापर्यंत आपण नियम पाहिला की ज्ञानापूर्वी दर्शन होतं, पण इथे वेगळे पण हे पाहायचं आहे की जे मिथ्यादृष्टी देव किंवा नारकी आहे त्यांना अवधी ज्ञान असतं, त्यांचं अवधी ज्ञान कुअवधी ज्ञान म्हटलं जातं. त्या कुअवधी ज्ञानापूर्वी मात्र दर्शन असत नाही. त्यांना मतिश्रुत ज्ञानातूनच अवधी ज्ञानाची प्राप्ती होते. ही विशेष गोष्ट. आता आपलं राहिलं केवल दर्शन एक. केवल दर्शन म्हणायचं केवल ज्ञान. आता केवल दर्शनावरण कर्माचा आतापर्यंत आपण लावलं क्षयोक्षम, या ठिकाणी लावायचा क्षय. केवल दर्शनावरण कर्माचा क्षय झाला असताना जे आतापर्यंत आपण लावलं मूर्त आणि अमूर्त, या ठिकाणी संपूर्ण मूर्तिक आणि अमूर्तिक संपूर्ण द्रव्याला तिथे लावलं आपण एक देशतः किंवा क्रमपूर्वक, इथे लावायचं युगपत. नंतर तिथे आंशिक लावलं, इथे लावायचं सकल आणि प्रत्यक्ष. असं जे दर्शन होणार आहे, अवलोकन असणार आहे, त्याला केवल दर्शन म्हटल्या जातं. म्हणून केवल दर्शनाची व्याख्या पहा की केवल दर्शनावरण कर्माचा क्षय झाला असताना जे संपूर्ण द्रव्याला युगपत सकल प्रत्यक्ष रूपाने अवलोकन करते ते केवल दर्शन होय. आणि केवल दर्शन हे केवल ज्ञानासोबत होतं. बाकीचे दर्शन ज्ञानाच्या पूर्वी होतात आणि केवल दर्शन मात्र केवल ज्ञानासोबत युगपत ते असतात. अशा रीतीने हे आम्ही या ठिकाणी 4 दर्शन ऐकून आणि त्याच्यामधला एक उपविभाग अशा रीतीने दर्शनाची पूर्ण क्रिया बघितलेली आहे. आता ज्ञानाचं प्रकरण आपल्याला बघायचं आहे. ज्ञान चेतना, कारण आम्ही जीवाची जी व्याख्या केलेली होती, जीवाची व्याख्या केलेली असताना ज्याला चेतना म्हणजे ज्ञान आणि दर्शन असतं तो जीव, ही व्याख्या आपण बघितली होती.
आणि त्या अनुषंगाने हे सगळे दर्शन म्हणजे काय नेमकं हे बघून दर्शनाचे हे 4 भेद आपण बघितलेले होते. आता परत दर्शनाविषयी सामान्य अवलोकन करत असताना चक्षु दर्शन कोणत्या जीवाला होईल, हा जर प्रश्न असेल तर चक्षु दर्शन हे केवळ चतुरेंद्रियापासून वरच्या जीवांना होईल. एकेंद्रिय, द्विनेंद्रिय आणि 3 इंद्रिय या जीवांना चक्षुदर्शन होणार नाही. एकेंद्रिय जीवांना केवळ एक अचक्षु दर्शनच राहणार आहे आणि तेही स्पर्शना इंद्रियांनी होणारं अचक्षु दर्शन होणार आहे. याप्रमाणे आम्हाला क्रमाने हे त्यांचे स्वामी कोण, म्हणजे या दर्शनाचे नेमके स्वामी कोण, स्वामी कोण म्हणजे हे कुणाला होणार आहे हे समजण्यासाठी हे जरासं आमच्या मनपटलावर आपल्याला हेही समजून घ्यावं लागेल. याचे स्वामी कोण, याचं स्वरूप काय, याचं अंतरंग निमित्त काय आणि बहिरंग निमित्त काय, 4 तऱ्हेने आम्ही ही गोष्ट बघितली. याचे स्वामी कोण असणार आहे, याचं अंतरंग निमित्त कारण काय असणार आहे, बहिरंग निमित्त कारण काय असणार आहे आणि याला नेमकं स्वरूप कसं असणार आहे हे आम्ही बघितलं. आता आम्हाला ज्ञान चेतना बघायची आहे. ज्ञान चेतना म्हणजे जे आता आम्ही पहिल्यांदा अवलोकन केलं, म्हणजे आम्हाला दर्शन झालं. दर्शन झाल्यानंतर आम्ही ही वस्तू अमुक आहे, ही वस्तू टेबल आहे, पुस्तक आहे, अशा तऱ्हेने आम्ही त्याला जाणलं. ही जी जाणन क्रिया आहे म्हणजे आम्हाला त्याचं ज्ञान झालं, म्हणून केवळ जाणणे रूप भाव म्हणजे ज्ञान चेतना आहे. या ज्ञानाची केवळ जाणन क्रिया आहे, म्हणजे जाणत आहे अशा प्रकारची ही क्रिया आहे. आणि प्रत्येकाचं अस्तित्व जसं आहे तसं ते ज्ञान जाणत आहे. म्हणून आम्ही या जाणन क्रियेमध्ये 5ही इंद्रियांच्या माध्यमातून आणि मनाच्या माध्यमातून आमचं जाणणं होणार आहे. जाणण्याला बाह्य निमित्त कारण तर ते द्रव्येंद्रिय कारणीभूत आहे, पण द्रव्येंद्रियांनी ते जड रूप आहे, त्यांनी आम्हाला ज्ञान होत नाही. आमचा जसा ज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम असेल त्यानुसार आम्हाला ज्ञानाची प्राप्ती होणार आहे. अशा तऱ्हेने ज्ञानाच्या बाबतीत आम्ही पहिल्यांदा लक्षात घ्यायचं की जसा दर्शन गुण 1 आहे आणि दर्शन गुणाच्या पर्यायी 4 होत्या, म्हणजे अवस्था 4 सांगितलेल्या होत्या, त्याप्रमाणे ज्ञान गुण 1 आहे आणि ज्ञान गुणाच्या पर्यायी मात्र 5 आहेत. 5 आम्ही मतिज्ञान, श्रुतज्ञान, अवधिज्ञान, मनपर्याय ज्ञान आणि केवल ज्ञान. ठळक ठळक लक्षात घ्या, ज्ञान गुण 1च आहे आणि ज्ञान गुणाच्या पर्यायी अवस्था मात्र 5 असणार आहे. मतिज्ञान, श्रुतज्ञान, अवधिज्ञान, मनपर्याय ज्ञान आणि केवल ज्ञान. आता प्रत्येकाला वेगवेगळं आपण बघू. तर पहिल्यांदा तर आम्हाला जे ज्ञान आहे मतिज्ञान त्याविषयी आपण बोलू. आता जसं आम्ही दर्शनाचं प्रकरण बघितलं, दर्शनाचे स्वामी कोण, त्याचं अंतरंग कारण काय, त्याचं निमित्त कारण काय आणि त्याचं स्वरूप काय, या स्तरेने आम्हाला ज्ञानाची प्रक्रिया पण समजून घ्यायची आहे. मतिज्ञान म्हणत असताना पहिल्यांदा आम्हाला हे लक्षात घ्यायचंय की जीवाला ज्ञान गुण जीवाचा स्वतःसिद्ध अनादि निधन असा हा आत्म्याचा गुण आहे. पण या ज्ञान गुणावर कर्माचं आवरण आहे, त्यामुळे आम्हाला ज्ञान काही प्रगट आहे आणि काही अप्रगट आहे, ज्याला आमच्या आगम भाषेमध्ये क्षयोपक्षम म्हटल्या जातो. काही कर्माचा क्षयोपक्षम आहे, म्हणजे काही कर्म असं आहे की जे आम्हाला ज्ञानाची प्राप्ती करण्यास कारण पडतं आणि काही कर्माचं आवरण असं आहे की त्यामुळे आम्हाला ज्ञान प्राप्त होत नाही. तर अशा तऱ्हेचा हा जो क्षयोपक्षम आहे यांनी आम्हाला आमचा ज्ञान गुण पर्यायी मध्ये अभिव्यक्त झालेला आहे.
म्हणून पहिली क्रिया अंतरंग निमित्त कारण सांगताना मती ज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम असताना. क्षयोक्षमाची व्याख्या नंतर डिटेलमध्ये घेणार आहे. पहिल्यांदा फक्त तोंड ओळख करून घ्या या शब्दांशी. शब्द जेव्हा तुमच्या परिचित होईल त्यावेळेला आपण त्या शब्दांची आणखी शहानिशा करू, उकल करू. म्हणून मती ज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम असताना जे ज्ञान मूर्त आणि अमूर्त पदार्थाला, मूर्तिक पदार्थ किती तर फक्त पुद्गल द्रव्य मूर्तिक आहे. आणि मूर्तिकची व्याख्या काय तर ज्यामध्ये स्पर्श रस गंध वर्ण असतं त्याला मूर्तिक म्हणायचं. आम्हाला जे सगळं दृश्यमान जगत दिसतं आहे, जे डोळ्यांनी पाहतोय, स्पर्शाने स्पर्श करतो आहे, हे सगळं मूर्तिक जगत दिसत आहे. आम्हाला डोळ्यांनी किंवा इंद्रियांनी अमूर्तिकाचं ज्ञान होऊ शकत नाही. म्हणून मूर्तिकची व्याख्या लक्षात ठेवा. ज्यामध्ये स्पर्श रस गंध वर्ण आहे त्याला मूर्तिक म्हणतात. आणि मती ज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम असताना जे ज्ञान मूर्तिक आणि अमूर्तिक पदार्थाला एक देशतः म्हणजे आंशिक अपूर्ण विकल्परूप, विकल्परूप म्हणजे आकार सहित साकार भेद करून अलग अलग क्रमपूर्वक म्हणजे एकानंतर एक असं 5 इंद्रिये आणि मन यांच्या साह्याने म्हणजेच परोक्ष जाणतं ते मती ज्ञान आहे. परत एकदा व्याख्या रिपीट करते की मती ज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम असताना जे ज्ञान मूर्त आणि अमूर्त पदार्थाला एक देशतः, एक देशतःचा अर्थ आंशिक किंवा अपूर्ण, विकल्पपूर्वक, विकल्पपूर्वक म्हणजे भेद करून साकार, क्रमपूर्वक, क्रमपूर्वक म्हणजे एकानंतर एक या क्रमाने 5 इंद्रिये आणि मनाच्या साह्याने परोक्ष जाणतो ते मती ज्ञानाचा विषय आहे. ते मती ज्ञान आहे. आणि मती ज्ञानाचा विषय काय आहे तर मती ज्ञानाचा विषय आहे साहही द्रव्य. म्हणजे आम्ही जर स्पर्शनेंद्रियांनी आम्ही जाणू तर मूर्तिक पदार्थाला जाणू, पण आम्ही जर मनाच्या साह्याने जाणणार असू तर मात्र मूर्तिक आणि अमूर्तिक साही द्रव्यांना मनाच्या साह्याने जाणता येणं शक्य आहे. म्हणून मती आणि शुद्ध ज्ञानाचा विषय हा मूर्तिक किंवा अमूर्तिक पदार्थ आहे. असं जरी आम्ही ठोकळ मानाने म्हटलं तरीही त्याच्यामध्येही लक्षात घ्यायचं, जर आम्हाला आत्म्याला जाणायचं असेल, जर आम्हाला धर्मद्रव्याला जाणायचं असेल तर आमची इंद्रिय त्याला जाणू शकत नाही. जर आम्हाला आत्म्याला जाणायचं असेल म्हणजे मला स्वला जाणायचं असेल, माझ्या आत्म्याला, तर त्यासाठी मला माझ्या मनाचं अवलंबन घेऊन आत्मतत्वाला जाणता येऊ शकतं. नंतर धर्मद्रव्य जाणायचंय, अधर्मद्रव्य जाणायचंय तर मला मनाच्या साह्याने जाणावं लागतं, कारण ही द्रव्य अमूर्तिक आहे. आता मती ज्ञानाला वेगवेगळी नावं कोणती आहे? मती ज्ञानाला मती म्हटल्या जातं की जे मननशील आहे ते मती. स्मृती म्हटल्या जातं, मती स्मृती. स्मृती म्हणजे जे स्मरणात आहे, कालचं काही प्रकरण आहे ते आम्हाला आठवू शकतं, हे पण स्मृती ज्ञान, हे पण मती ज्ञानावरण कर्माच्या क्षयोक्षमातच आहे. किंवा संज्ञा, किंवा ज्याला म्हणतात प्रत्यभिज्ञान, तिसरं नाव संज्ञा म्हणा किंवा प्रत्यभिज्ञान. म्हणजे याच्यामध्ये आम्ही प्रत्यक्ष वस्तू पण पाहतो आहे आणि मागची आठवण पण झाली. जसं आमचा एखादा पेन हरवला, आम्हाला लक्ष नाही आमचा पेन हरवलेला आहे, पण नेमकं दुसऱ्या व्यक्तीचा आम्हाला पेन दिसला आणि पेन वरून आम्हाला जाणीव झाली की अरे जवळही असाच पेन होता. तर आमचं हे जे ज्ञान आहे हे प्रत्यभिज्ञान आहे, की एक तर प्रत्यक्षात आम्ही वस्तू बघितली आणि मागची स्मृती आली, दोन मिळून असं जे ज्ञान आम्हाला झालेलं आहे ते प्रत्यभिज्ञान म्हटलं जातं. हे मती ज्ञानाचेच पर्यायवाची शब्द आहे. नंतर चिंता, चिंता म्हणजे व्याप्ती ज्ञान.
किंवा आम्हाला थंडगार वारा लागलेला आहे, यावरून आम्ही अनुमान करतो की कुठेतरी पाणी पडलेलं आहे किंवा मातीचा सुगंध सुटलेला आहे. त्यावरून आम्ही ज्ञान करतो की जवळपासच कुठेतरी पाणी पडलेलं आहे. तर अशा तऱ्हेच्या या ज्ञानाला, व्याप्ती ज्ञानाला चिंता किंवा अविनाभाव दर्शविणारं ज्ञान म्हटलं जातं. आणि आभिनिबोधिक असं देखील याचं नाव आहे की जे ज्ञान आम्हाला विशिष्ट इंद्रियांनी, विशिष्ट नियमित पदार्थांचं जे ज्ञान होतं त्याला अभिनिबोधिक ज्ञान म्हटलं जातं. ही मती ज्ञानाची सर्व पर्यायवाची नाव आहे. आता दुसरं श्रुत ज्ञान पाहू. पहिल्यांदा तर ठोकळ आपण बघून घेऊ, बारीकीमध्ये नंतर जाऊ. श्रुत ज्ञान. आता मती ज्ञानाने एखाद्या पदार्थाला मी जाणलं की हे पुस्तक आहे. पुस्तक आहे हे जाणणं माझं झालं मती ज्ञान. आणि मग मला जिज्ञासा उत्पन्न झाली, हे कोणतं पुस्तक आहे, याचे रायटर कोण आहे, हे कुठं मिळतं, हे कसं आहे. या सगळ्या आमच्या मनामध्ये ज्या काही शंका किंवा समस्या उत्पन्न झालेल्या आहेत त्या सगळ्यांचा आम्ही एक प्रकारे विचार करण्याचा प्रयत्न केला की हे पुस्तक तत्वार्थ सूत्र आहे, हे पुस्तक या ठिकाणी मिळत आहे, याच्यामध्ये आमच्या धर्माची महती सांगितलेली आहे, याविषयी जे आम्ही ज्ञान करून घेतलं, म्हणजे मती ज्ञानाने आम्ही जे जाणलं होतं त्याविषयी आम्ही विशेष रीतीने जाणलं, याला श्रुत ज्ञान असं म्हटलं जातं. म्हणजे मती ज्ञान होतं आणि नंतर श्रुत ज्ञानाची प्राप्ती होते. किंवा मती ज्ञान झाल्यानंतर होणारही नाही काहींना. आणि काहींना म्हणजे एखादी वस्तू बघितली तर एखादी वस्तू बघितल्यानंतर आमच्या मनामध्ये सहज जिज्ञासा आली की हा व्यक्ती कुठला असला पाहिजे किंवा हा कोण आहे, याचे नातेवाईक कोण आहे. अशा प्रकारचे जे प्रश्न आमच्या मनामध्ये उत्पन्न झाले, हे सगळं याला श्रुतज्ञान असं म्हणायचं. हा ठोकळ प्रकार. आणि आता याची व्याख्या पहा. श्रुत ज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम असताना आणि वीर्यांतराय कर्माचा क्षयोक्षम असताना, दोन्ही गोष्टी पाहिजे. मती ज्ञानातही पाहिजे ही गोष्ट की आम्हाला तशा प्रकारच्या त्या शक्तीचा देखील सद्भाव असावा लागतो. आमचं जर सामर्थ्यच नाही आहे तर आम्हाला ज्ञान देखील होऊ शकत नाही. म्हणजे ज्ञान प्राप्त करण्यासाठी आम्हाला जसा त्या कर्माचा क्षयोक्षम पाहिजे तशा आमच्या शक्ती अंशाचा देखील, वीर्यांतरायाचा देखील आम्हाला क्षयोक्षम असावा लागतो. म्हणून श्रुतज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम असताना आणि वीर्यांतराय कर्माचा क्षयोक्षम असताना मती ज्ञानाने जाणलेल्या पदार्थाचे विशेष ज्ञान, सविकल्प, आकार सहित आहे, भेदरूप आहे म्हणून सविकल्प, विकल, एक देशता हा आहे, अपूर्ण आहे आणि 5 इंद्रियांचं आणि मनाचं साह्य लागलं आहे म्हणून परोक्ष असं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला श्रुतज्ञान म्हटल्या जातं. श्रुतज्ञानावरण कर्माचा आणि वीर्यांतराय कर्माचा क्षयोक्षम असताना मती ज्ञानाने जाणलेल्या पदार्थांचे विशेष ज्ञान, सविकल्प रीतीने विकल म्हणजे एक देशतः परोक्ष ज्ञान होते, ते श्रुतज्ञान आहे. हे श्रुतज्ञान मतिज्ञान पूर्वक होते. श्रुतम मतिपूर्वम, तत्वार्थ सूत्रामध्ये सूत्र आहे. श्रुतम मतिपूर्वम म्हणजे श्रुतज्ञान मतिज्ञानाच्या नंतर होतं. आणि मतिज्ञान होण्याच्या आधी परत आम्हाला चक्षु किंवा अचक्षु दर्शन व्हावं लागतं. म्हणजे पहिल्यांदा दर्शन आणि दर्शनानंतर मतिज्ञान आणि मतिज्ञानानंतर श्रुतज्ञान असा ज्ञानाचा जाणण्याचा क्रम असणार आहे. म्हणून मतिज्ञान हे कारण आहे तर श्रुतज्ञान हे कार्य म्हटल्या जातं. श्रुतज्ञानाचे 2 भेद आहे. द्विनवाष्टादशैक विंशती द्व्यनेक द्वादश भेदम. द्वि, अनेक आणि द्वादश असे या श्रुतज्ञानाचे भेद आहे. पहिल्यांदा 2 भेद कोणते आहे तर एक आहे अंग प्रविष्ट आणि अंग बाह्य. अंग प्रविष्ट
आणि अंगबाह्य. अंग याचा अर्थ जे तीर्थंकरांची जी दिव्य ध्वनी आहे ही जी 12 अंगामध्ये निबद्ध झालेली आहे. आम्ही श्रुतज्ञान केवढं तर 12 अंगामध्ये जे निबद्ध आहे त्याला अंगज्ञान म्हणतो. तर हे झालं अंग प्रविष्ट. आणि या अंगाच्या व्यतिरिक्त म्हणजे जे आचार्य प्रणीत ग्रंथ आहे त्यांना अंग बाह्य म्हटल्या जातं. म्हणून तीर्थंकर कथित. आणि यामध्ये आणखी एक गोष्ट बारीक लक्षात ठेवायची आहे की तीर्थंकरांची जी दिव्य ध्वनी खिरते त्या दिव्य ध्वनीमध्ये पूर्ण ज्ञान गर्भित झालेलं आहे. ती 12 अंगांमध्ये निबद्ध आहे. आणि म्हणून ते तीर्थंकर जे आहे हे अर्थकर्ते म्हटल्या जातात. 12 अंगाचे अर्थकर्ते हे तीर्थंकर म्हटल्या जातात. पण ती तीर्थंकरांची दिव्य ध्वनी गणधरांनी 12 अंगांमध्ये व्यवस्थितरित्या विभाजित करून सर्वांना प्रस्तुत केली. म्हणून द्रव्य श्रुताचे कर्ते हे गणधर म्हटल्या जातात. द्रव्यश्रुत आणि अर्थश्रुत. अर्थश्रुताचे कर्ते तीर्थंकर आणि द्रव्यश्रुताचे कर्ते हे गणधर म्हटल्या जातात. आणि अशी जी दिव्य ध्वनी आहे ही जी आहे ती अंग प्रविष्ट म्हटल्या जाते. म्हणून तीर्थंकर कथित आणि गणधर रचित हे अंग प्रविष्ट तीर्थंकर असे हे आगमाचे अर्थकर्ता आहे. आणि गणधर जे आहे हे द्रव्यश्रुताचे कर्ता आहे. अंग प्रविष्ट श्रुतज्ञान हे 12 अंगांमध्ये निबद्ध आहे. ही दुसरी श्रुतज्ञानाची आपण व्याख्या पाहिली. या श्रुतज्ञानाचे 2 भेद पाहिले. दुसऱ्या तऱ्हेने श्रुतज्ञानाचे 2 भेद आहे. अक्षरात्मक श्रुतज्ञान आणि अनक्षरात्मक श्रुतज्ञान. अक्षरात्मक अक्षर ऐकून विशेष ज्ञान ऐकून जे ज्ञान झालेलं आहे त्याला म्हणायचं अक्षरात्मक श्रुतज्ञान. म्हणजे कर्णेंद्रियाशिवाय 4 इंद्रियांच्या होणाऱ्या मतिज्ञानानंतर जे विशेष ज्ञान होते ते अनक्षरात्मक श्रुतज्ञान म्हटल्या जाईल. 4 इंद्रियांच्या म्हणजे कर्णेंद्रियाच्या शिवाय 4 इंद्रियांनी होणारं जे ज्ञान आहे ते अनक्षरात्मक श्रुतज्ञान आहे. म्हणजे आम्हाला थंड वारा लागला, हा थंड वारा लागला हे आम्हाला ज्ञान झालं तर हे झालं अनक्षरात्मक श्रुतज्ञान. रसनेंद्रियाच्या माध्यमातून जे आम्हाला ज्ञान होईल ते अनक्षरात्मक श्रुतज्ञान आहे. आणि शब्द ऐकून जेव्हा ज्ञान होईल तेव्हा ते अक्षरात्मक श्रुतज्ञान आहे. म्हणून कर्णेंद्रियाच्या नंतर होणाऱ्या मतिज्ञानानंतर जे ज्ञान होईल ते अक्षरात्मक श्रुतज्ञान म्हटल्या जातं, श्रुतज्ञान आहे. हे जे 12 अंगांमध्ये आमचं श्रुतज्ञान निबद्ध आहे या 12 अंगाची नावं आम्हाला 3ऱ्या-4थ्या भागामध्ये जेव्हा आम्ही उपाध्याय परमेष्ठीचं गुणगान करतो त्यावेळेला आम्हाला तिथे प्राप्त होतात. किंवा भाद्रपदामध्ये ज्या वेळेला आम्ही एकादशीची पूजा करतो त्या दिवशी आम्ही श्रुताची पूजा करतो. त्या दिवशी पण आम्ही याचे जाप्य देत असतो. किंवा श्रुतपंचमी जी येते की ज्या दिवशी धरसेन आचार्यांनी आपल्या भूतबली आणि पुष्पदंत 2 शिष्यांना शिकवून या 2 शिष्यांनी षटखंडागम या ग्रंथाची पूर्ण रचना केली. त्या दिवशी जे आम्ही श्रुताचं अष्टक देतो, श्रुतज्ञानाचं अष्टक देतो किंवा आम्ही श्रुतज्ञानाबद्दल माहिती सांगतो याच्यामध्ये या 12 अंगांची नावं आलेली आहे. आणि 12 अंगामध्ये कोणकोणते विषय गर्भित आहे हे देखील त्या तिथे 3ऱ्या-4थ्या भागात जरी दिलेले नाही तरी जेव्हा श्रुतभक्ती आम्ही म्हणतो त्यावेळेला श्रुतभक्तीमध्ये किंवा आम्ही सरस्वतीची जयमाला म्हणतो की आचार्य अंगामध्ये काय सांगितलंय, किती पद आचार्य अंगात आहे, या सगळ्यांची माहिती आम्हाला तिथे मिळू शकते. आणि अशी एकूण ही श्रुता आहे ही
112,83,58,005 एवढी ही श्रुताची पद आहे. एकूण सर्व श्रुताची म्हणजे या 12 अंगामध्ये जेवढी श्रुतपद आलेली आहे त्यांची टोटल संख्या किती, तर 112,83,58,005. याला जर आम्हाला एका श्लोकामध्ये पाहायचं असेल तर तत्वार्थ सूत्र संपल्यानंतर आम्ही जे म्हणतो, कोटी शतम द्वादशचैव कोट्यो लक्षाण्यशीतिस्त्रधिकानि चैव पंचाष्टदशतोच सहस्र संख्येत मेतश्रुतम पंचपदम नमामि तत्श्रुतम नमामि. अशा या संख्येला, एवढ्या श्रुताच्या पदांना तत्वार्थ सूत्र झाल्यानंतर आम्ही वंदन करत असतो. तर अशा तऱ्हेचं हे आमचं इथे श्रुतज्ञान प्रकरण झालेलं आहे. यानंतर प्रश्न कुणाला विचारायचे असेल तर विचारू शकतात. 1 मिनिट. विचारू शकता. ग्रंथ वाचून जे ज्ञान होते ते मग अक्षरात्मक की अनक्षरात्मक? अक्षरात्मक. आणि ते आम्ही आमच्या मनाने होते. परत पण चक्षुचा उपयोग करतो ना. चक्षुचा जरी उपयोग केला तरी अक्षर जे आहे हे अक्षर वाचले ना आम्ही, अक्षरांच्या माध्यमातून झालं ना ज्ञान. पण मग कर्णेंद्रियाशिवाय म्हणलंस ना तू, बाकी इंद्रियांनी होणार ज्ञान अनक्षरात्मक. बाकी इंद्रियांनी होणार. पण आम्ही इथे आपण कर्णेंद्रियांनी म्हणजे आता शब्द आपण ऐकला आणि शब्द ऐकल्यानंतर आम्हाला ज्ञान झालं, तर हे आमचं अक्षरात्मक ज्ञान झालं. पण आम्ही इथे श्रुताची अक्षरच वाचली आहे म्हणून आमचं ते ज्ञान अक्षरात्मकच आहे. किंवा श्रुतज्ञानाचा विषय हा द्रव्यश्रुत हा देखील श्रुतज्ञानाचा विषय आहे, म्हणून ते पण श्रुतज्ञानामध्येच गेलं आहे. आणि अवांतर पुस्तकं सगळी मग अंग बाह्यमध्ये येतात का? म्हणजे अवांतर म्हणजे आचार्य प्रणीत ग्रंथ नाही, पण अवांतर आता ते पण ज्ञानच आहे ना, नॉलेजच आहे ना. ज्ञान आहे, पण त्याचा आमच्या जोपर्यंत आत्म्याशी संबंध नाही. अवांतर ज्ञान हे फक्त आमचं बाकीच्या द्रव्यांविषयीचं ज्ञान आहे. त्याला आम्ही एकदम शास्त्र नाही म्हणू शकत. शास्त्राची व्याख्या सांगताना शास्त्र कसं पाहिजे ते वेगळं, म्हणून त्याला लौकिक ज्ञान म्हणू शकतो आम्ही, पारलौकिक ज्ञान नाही म्हणू शकत. अवांतर जे वाचन आहे ते लौकिक ज्ञान आहे, त्याचा दर्शनाशी संबंध नाही. अजून हॅलो, अजून कुणाला आहे काही प्रश्न? ठीक आहे.